नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. हरवलेली वस्तू 3 दिवसात सापडेल. फक्त इतकेच करा. चला तर मग पाहूया. आपल्या रोजच्या जीवनात आपण काहीतरी विसरतच असतो. ज्या आपण ठेवलेली वस्तू आपल्याला ती लवकर सापडत नसते. म्हणजे आपण ठेवलेले पैसे किंवा वस्तू असते. घाई गडबडीत ठेवलेला पैसा असतो व नंतर तीच वस्तू आपल्याला नंतर जर पाहिजे असेल तर आपल्याला लवकर लक्षात येत नसते. ज्या जागी आपण ती वस्तू ठेवलेली असते त्या ठिकाणी न बघता आपण सगळीकडे बघतो, पण ती वस्तू किंवा पैसा आपल्याला लवकर सापडत नसते. आपण आठवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, तरी पण सुद्धा आपल्याला ही वस्तू सापडत नसते. तसेच असे खूपदा काही होत असते, पण ते लवकर लक्षात येत नसते. आपण प्रत्येक व्यक्तीला विचारत असतो की तिथे ठेवलेले पैसे किंवा वस्तू कोण पाहिले आहेत का, असे सर्वांना विचारत असतो. पण ते कुणालाच माहिती नसते, कारण आपण ठेवलेली वस्तू हे फक्त आपल्यालाच माहीत असते. पण ती वस्तू आपण घाई गडबडीत ठेवले असल्यामुळे आपल्याला ती लवकर लक्षात येत नसते. तर ही वस्तू लवकर सापडण्यासाठी किंवा तुमचे हरवलेले पैसे लवकर मिळवण्यासाठी तुम्हाला एक उपाय किंवा तोडगा करायचा आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच तुमचे हरवलेले पैसे किंवा वस्तू मिळेल. हा उपाय तुम्ही मनाने श्रद्धेने करायचा आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला तुम्हीच ठेवलेले पैसे किंवा वस्तू 3 दिवसातच भेटतील. म्हणजेच तुम्ही हा उपाय सलग 3 दिवस करायचा आहे. लगेच 4थ्या दिवशी तुम्हाला हरवलेली वस्तू मिळेल. या उपायासाठी तुम्हाला फक्त तुमच्या घरातले जुने कापड घ्यायचे आहे. त्या कापडाची तुम्हाला एक छोटीशी बाहुली बनवायची आहे. जर तुम्हाला बाहुली तयार करता येत नसेल तर तुम्ही बाजारमधून विकत घेऊन आणायची आहे. याचबरोबर तुम्हाला आघाडा सुद्धा घ्यायचा आहे. या आघाड्याचे मूल तुम्हाला घेऊन या कापडाच्या बाहुलीला बांधायचं आहे, कारण या आघाड्यामुळे तुम्हाला हरवलेली वस्तू परत मिळवण्याचे ज्ञान देत असते व ती लवकर मिळत असते. तुम्ही जिथे जास्त वेळ बसता, खोली किंवा अंगणात मध्ये, हॉलमध्ये जितका वेळ तुम्ही बसता त्या जागी तुम्ही दक्षिण कोपऱ्यात एक मोला मारायचा आहे. जी बाहुली आपण त्या बाहुलीला आघाडा बांधलेली बाहुली आहे ती बाहुली या खिळ्याला अडकवायची आहे. याचबरोबर ही क्रिया तुम्हाला संध्याकाळी करायची आहे. म्हणजेच दक्षिण कोपऱ्यात यासाठी खिळा मारून बाहुली बांधायची आहे. त्या बाहुलीला आपण आघाड्याचे मूल बांधलेले आहे. तर ही बाहुली अडकून झाल्यानंतर तुम्ही त्या बाहुलीसमोर फक्त आपले मन किंवा एकाग्रता चिंतेत या दृष्टीनेच तुम्ही त्या बाहुलीकडे पाहायचे आहे. फक्त तुमच्या आजूबाजूला कोणीही नसावे ही काळजी घ्यायची आहे. फक्त त्या बाहुलीसोबत एकाच व्यक्तीने एकाग्र चिंतेत पाहायचे आहे. या एकाग्र चिंतेत तुम्ही पाहत असताना तुम्हाला त्या कापडाची बाहुली अदृश्य होत दिसत असेल तर तुम्हाला दिसेनाशी होत असेल तर तुम्ही त्यावेळी हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र असा आहे की ओम नमो कार्तिकाय आहा, असा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तुम्हाला जितका वेळ करता येईल तितका वेळ हा जप करायचा आहे व हा जप झाल्यानंतर तुमची साधना संपूर्ण अशी मान्य होते. हा असाच उपाय तुम्हाला सेम दुसऱ्या दिवशी व तिसऱ्या दिवशी सुद्धा असाच संध्याकाळी खिळा मारून त्या खिळ्याला बाहुली अडकून त्या बाहुलीला आघाड्याचे मूल बांधून ती बाहुली त्या खिळ्याला लटकावायची आहे. असे तुम्ही 3 दिवस हा उपाय तुम्हाला मनापासून श्रद्धेने विश्वासाने करायचा आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला हरवलेली वस्तू लवकरच तुम्हाला 4थ्या दिवशी नक्कीच सापडेल. हा उपाय तुम्ही न विसरता 3 दिवस करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला तुमची हरवलेली वस्तू किंवा पैसे हे 4थ्या दिवशी नक्की सापडतील. हा उपाय खूप साधा सरळ आहे. हा उपाय तुम्ही कोणाला सुद्धा सांगायचा नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हे 3 दिवस सलग उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. 4थ्या दिवशी ही वस्तू तुमच्याकडे आपोआप येईल किंवा तुम्ही त्या वस्तूपर्यंत पोहोचू शकाल. तर हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचे फळ अवश्य मिळेल. अशा प्रकारे आपली हरवलेली वस्तू 3 दिवसात सापडेल. फक्त हा उपाय करा. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ.